गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस मुंबईमध्ये बरसू लागलेला आहे। मुंबईच्या दादर, वरळी त्याचबरोबर माटुंगा आणि सीएसएमटी परिसरामध्ये सुद्धा पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहेत आणि जवळपास अर्ध्या तासापासून हा पाऊस पडतो आहे। आणि आजचं वातावरण जर बघितलं तर सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे आता पावसाच्या सरी बरसू लागल्यानंतर दिवसभर अशा पद्धतीच्या पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। दादरच्या शिवाजी पार्क मैदान परिसरात मी सध्या आहे आणि मागच्या अर्धा तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे शिवाजी पार्क मैदानातला जो काही सखल भाग आहे त्या सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरती अद्याप तरी कुठलाही परिणाम झालेला नाहीये, मात्र असाच जर पाऊस सुरू राहिला तर मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि लोकल उशिरा धावू शकतात। त्याचबरोबर मुंबईतले जे सखल भाग आहेत ज्या सखल भागामध्ये सतत पाऊस पडल्यामुळे पाणी साचतं आणि त्यानंतर वाहतुकीचा खोळंबा होतो, तशा पद्धतीचं चित्र सुद्धा निर्माण होऊ शकतो। मात्र सध्याचं ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस जो पडतोय ते चित्र पाहता मुंबईत पुढचे काही तास अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता आहे। सोसाट्याचा वारा सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि मुंबईतल्या दादर परिसरामध्ये ही दृश्य आपण पाहतो, या दृश्यामध्ये मागच्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतो आहे। त्यामुळे सध्या तरी मुंबईची लाईफलाईन असेल किंवा रस्ते वाहतूक असेल यावरती कोणताही परिणाम पाहायला मिळत नाहीये। मात्र अशा पद्धतीचा पाऊस जर सुरू राहिला तर मुंबईत अनेक सखल भागामध्ये पाणी साचू शकतं, त्याचबरोबर मुंबईच्या लोकलवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो। सध्या पावसामुळे सखल भाग जे आहेत त्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात सुद्धा काही ठिकाणी पाणी साचताना पाहायला मिळतं आहे, मात्र लोकलवरती अद्याप तरी कुठलाही परिणाम झालेला नाहीये। मात्र असाच पाऊस जर सुरू राहिला तर मुंबईच्या लोकललाही त्याचा फटका बसू शकतो आणि त्यानंतर लोकल त्याचबरोबर रस्ते मार्गावरची जी काही वाहतूक आहे त्या वाहतुकीचा सुद्धा खोळंबा होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातो आहे। कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।